मार्ट प्रेझेंट विश्वासाच्या फांद्यांवर फुललेलं पहिलं स्वप्न। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद बागल, बागल ॲग्री मार्ट महूद। डाळिंबाची शेती म्हणणं अपूर्ण आहे। हे आमचं कुटुंब आहे, आमचा इतिहास आहे आणि आमचा विश्वास आहे। आबासाहेब चांगदेव दुबडे हे कोळेगावचे शेतकरी आहेत। त्यांच्या शेतात आम्ही 2014 पासून येतोय। 2014 ते 4 वर्षापर्यंत त्यांनी चांगलं डाळिंबाचं उत्पादन लाभलं यांना। थोडं कोरोनात पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं डाळिंब शेती मर आणि तेलकट या रोगामुळं त्यांना बाग काढून टाकावी लागली आणि नंतर एक 2-3 वर्ष गॅप देऊन नंतर नवीन प्लॉट तयार केला आहे। तसाच जोमानं चांगला आलेला आहे। 2 वर्षाची झाडं आहेत, म्हणजे पहिलंच पीक पकडलेलं आहे आणि आता मला हार्वेस्टिंगला आला, म्हणजे 10 ते 12 दिवसात हार्वेस्टिंगला येतोय। एक 8 ते 10 टनापर्यंत उत्पन्न निघेल अशा अपेक्षा। 2 वर्ष झाले हे लावले। हे पहिलं पीक आहे। हे नियोजन विनोद बागल बागल कृषी मार्ट यांच्याकडून येते। आठवड्याला येतात बागेत। पानगळ ही जानेवारी 2025ला केली होती। 6 महिने होऊन गेले, चांगली आली, चांगला आली भरपूर। पहिल्या पिकाच्या मानाने भरपूर आहे। हे 825 झाड आहेत, आता 14x6 वर आहेत। ट्रॅक्टरनं ब्लोअरनं फवार मारता येतो। आम्ही शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसं मिळवता येईल या दृष्टीनं स्प्रे आणि ड्रिपचं शेड्यूल देत असतो। आम्ही स्प्रेचं अंतर पण वाढवतो, कारण गरज नसताना जास्त स्प्रे घ्यायला हवत नाही। आणि ड्रिपचं शेड्यूल आम्ही सुरुवातीपासून स्लऱ्या ड्रिपनं 2-3 स्लऱ्या होते आणि 2-3 डोस पण खताचे होते। स्लरीचं असते शेड्यूल एक 15-15 दिवसाच्या अंतरानं आणि स्प्रेचं शेड्यूल असते ते आमचं एक साधारण वातावरण खराब असलं तर 5 दिवसाला, नाहीतर आठवड्याला स्प्रे देतो आम्ही। कळी अवस्थेत कळीचे स्प्रे, ड्रॉपिंग होणे कुजव्याचे स्प्रे, तेलकटच्या वातावरणात तेलकटचे स्प्रे, साईजसाठी परत नंतर शायनिंग साईज राहावी कलरचे स्प्रे, या प्रकारे यांना आम्ही मार्गदर्शन करतो। ड्रिपमधून सुरुवातीला सेटिंगसाठी, नंतर साईजसाठी, नंतर कलर शायनिंग वाढायसाठी, यासाठी आम्ही शेवटच्या टप्प्यात त्यांना 25-25 सकस वगैरे आमच्या शेड्यूल प्रमाणे आम्ही लिक्विड देत जातो यांना। शेतकरी होणार स्मार्ट, त्यांच्या साथीला आहे बागल ॲग्री मार्ट।